प्रत्येक रिप्लाय द्यायला शिकाय म्हणलेला. तर फायनली ट्रिपल एक्काला केलंय पलटी आणि त्याच्याकडे पण मला एवढंच आठवतंय, साल्टी रे साल्टी काळी काळी साल्टी. तर आज आपण बघणार आहोत प्रतीक शिंदे द माजील रिस्टार असं त्याला नाव दिलेलं आहे लोकांनी, जो की गाड्या फिरवतो पण कदाचित आज त्याला पण टायरात घालून फिरवला असणार. तर मारू ड्रिफ्ट आणि घेऊयाला रिंगणार, पण त्यात एक छोट असा इंटरना मेरी जी आणि कुत्रे मारी. आज बोलू नाही, मला दम निघत नाही. तर जुन्या लोकांचं म्हणणं आहे गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. पण माझं म्हणणं असं आहे, श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त माझटेल राहतो. त्यात काही गरीब जर असे अचानक श्रीमंत झाले तर त्यांच्या डांगीतला पक्काचा मुंगळा जागावर आणि असं आपल्यावर उडायला पाहिजे. त्यातलंच एक नमुना आहे. तू काय म्हणलेला? प्रत्येक रिप्लाय द्यायला शिकाय म्हणलेला. रिप्लाय द्यायला शिकाय रोस्टला ऑफेंड होऊन या किरमळाने एक जणाला मारहाण केली, ते बी अपहरण करून. म्हणजे तोंड हा याचा अपहरण करायचं होतं, पण मग असं करू नाही कृत्य असं मला म्हणायचं. आणि बायोमध्ये तर यांनी शाब्दिक तोड फोडलेलं. मग नुसतं भुकायचं ना, चावायचं कशाला? चिडक्या पोरांवानी खेळत बहुत. वाघांच्या मैफिलीत बसतचा मित्रा, कुत्र्यांवर बसशील तर असे दिवस येतील. याचेच डायलॉग याच्यावरच लागू होते आणि फायनली मॉडलाच याचा माज. तो भेटेल जेव्हा गुन्ह्यात, मला अटक करावं पुण्यात. तू इच्छा पूर्ण झाली बाबा. पुण्यात नाही पण मुंबईत अटक झाली. आता तिथं पण फिरवणार का तू फॉर्च्युनर खाली? मेरा मुंह से निकल गई, क्या बताऊं भैया. अरे ते काय मिळतंय ते माझ्या बाबामुळे मिळतंय. मागच्या वेळेस फॉर्च्युनर घेऊन आलो, यावेळेस स्कॉर्पिओ घेऊन आलो, आता पुढच्या वेळेस लाल दिव्याच्या गाडीत येईल. जाता तर रस्त्याने तुला दर्शनाला थांबवायला लावू आणि पोलिसांसोबत आम्ही पण तुला पाहू. पैशाची किंमत एका पुरुषापेक्षा जास्त कुणाला माहिती, पण आम्हा पुरुषांसाठी पैशापेक्षा वरती आमची सेल्फ रिस्पेक्ट आहे. तुम्ही पैशांनी बाया नाचू शकता पण गडी कधीच नाही. हॅशटॅग ट्रिपल एक्का. जेलमध्ये कोलदांडा घातल्यावर गडी काय कुत्र बी नाचायला लागत. लहानपणी सर लोक बोटात सीस पेन्सिल घालायची अशी माहिती ना, तसंच राहत तिथं, फक्त तिथं बोटात नाही घालती. आणि हा अजून एक सीस पेन्सिल पण नाही घालती तिथं. आणि हा राहिली बात सेल्फ रिस्पेक्टची, आता तिथं आतमध्ये सोडून ये आणि बाहेर येताना पण हे सॉंग लाव. आणि आता आम्ही वाईट वाटणारच ना, तुमचे काम करायचे बंद केलंय. हा डायलॉग तर पोलीस पण म्हटले असतील तुला. वाईट तर वाटणारच ना, तुमचे काम करायचं बंद केलंय. आणि डायलॉगचा काय अर्थ आहे का पांचटपणावानी? तुला काय वाटतं त्यामुळे कोणाची कामं बंद होतील? याला फटाके वाजवायची लय हौस होती. कदाचित जेल मधून पण असंच आवाज येत असं. उलटी किती चालू. रेस्क्यू केलंय हो. ती पडली होती जखमी अवस्थेत सापडलेली. मला याला गाडीशी खेळायची लय सवय आणि त्याच्यातून काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करायची. पहिल्यांदा यांनी गाडी ठोकली, परत एवढा मोठा कमबॅक, परत चर्चा झाली. त्याच्यानंतर परत गाडी पलटी गेली, परत कमबॅक, परत चर्चा झाली. तिथं पण असंच करणार तुला, फक्त तिथं आधी पलटी करते आणि मग ठोकीते. मेरा मुंह से निकल गई, क्या बताऊं भैया. गाली तो मुंह से निकलती है. आणि गोष्ट जर माझ्या चारित्र्याची असेल तर मी प्रार्थना करतो माझ्या पोरीला माझ्यासारखा नवरा भेटो. म्हणजे जावई पण गुन्हेगार पाहिजे का? मग त्यावेळेस आपण डिडो व्हायला विचारू कुणी आहे गणोगातात. मेरी बर्बादी की राह मत देख मेरी जान, क्योंकि मैं ऑलरेडी बदनाम हो चुका हूँ. जितना बर्बाद होना था तेरे साथ हो चुका, बाकी का पुलिस वालों ने कर दिया है. तेरे जाने के बाद ये बादशाह ना कभी रुका ना किसी के आगे झुका. मधी नेऊन कसा ठोके. एकेकाळी दारातून सुद्धा टीव्ही न बघून देणार लोक आज चहा प्यायला घरी बोलावतात. कदाचित ते दाखवित असतील चांगला चहा कसा असतो. नाही बाई, चहाला इज्जत आहे बाई. मी पण पेलोय सुकून चहाला इज्जत आहे बाई. आपला रोज तुझ्यावर बस. अजून 1000 शाखा होतोय, त्याच्याबद्दल वाद नाही. खरं बोला. 370च्या बिर्याणीचा ट्रेंड लईच चाललाय. एक गोष्ट सांग का भावा, 370 वसूल करण्याच्या नादात 376 पण लागू शकते. आणि तुला कोणते लागले? आता पोलीस सुद्धा याला पाऊल म्हणत असतील. दारू का तुला दारू. हमारा गायब होना भी एक वजह है लाला. ते कळलं अख्ख्या महाराष्ट्राला. हमारी वापसी तुम्हारी गांड फाड़ देगी. ती मागून गाडी आली पाहिजे, नाही तर तोच फाडतील.
रोस्टला ऑफेंड झाला बाई प्रतीक शिंदे, रोस्टला. सेल्फ रिस्पेक्टच्या बाता करतो हा. अरे तू काय नुसतं ड्रिफ्ट मारायचं, डायलॉग मारायला शिकला. जाऊ द्या, पण त्याला कळण तरी स्वतः जांगेत मारल्यावर लागत नाही, पण दुसऱ्यानी मारल्यावर वळ उठाते म्हणून. यांनी मागे एक व्हिडिओ टाकला होता. मला फोन यायला लागले मारण्याचे आणि अटक व्हायला. सोपं आहे का एवढं? आता समजलं ना भाऊ, सगळं सोपं आहे, सगळं शक्य आहे या जगात. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स कशाला दाखवायचा? अजून एवढी जिंदगी पडेल, कधी काय होईल काहीच सांगता येत नाही भाऊ. थोडा दम घ्यायचा ना, थोडा घेतली ठोकून. आता खोटी गुतर पण खोटं निघायचं. तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही की बाबा ह्याला ही कारण ती कारण. अरे मी काय गुन्हेगार आहे का? आज तर शोभताय ना भाऊ तुला, कारण तू खरंच गुन्हेगारच आहे. आज एका गरीब पोराला मारहाण केली फक्त तो तोयावर बोलला म्हणून. तुला क्रिटिसिझम पण सहन नाही झाला आणि तू सांगतो लोकांना मर्द पण असा. आणि बरेच लोक म्हणतात की ह्याचा माज गेला नाही अजून, किती वेळा झाला ह्याच्यावर. तुम्ही मरचाल माझ्या हारायची वाट बघता बघता, पण नाही केला का सामणार भाई. आणि तुझी हारायची वाट तर कुणीच बघत नव्हतं बाबा. जीवनात चढ उतार, रोस्टिंग, मजाक सगळं चालूच राहतं. सगळे व्ह्यूज साठीच करीत राहते. तुला वाटतं लोक तुझी हारायची वाट बघत होते, पण तुला पण माहित होता हा विषय फक्त डायलॉग पुरताच. पण आज तू खरंच हारला. हाताने बिबा उभरून घेतला. तू जसं पर्सनली घेतलं तसं लोक पर्सनली घेत नव्हते. सगळ्या मजाक चालू होता. कोण तुला बोलत असेल, कोण चांगलं लिखित असेल, कोण कमी लिखित असेल, सगळं व्यवस्थित चालू होतं. आता कुठं तू काळ हलती पलटी केला होता, त्याला लगेच घोडा आणला होता कमबॅक साठी. आता तो घोडा तुलाच लावून घेतला. आता तू जेलमधून येऊन पण व्हिडिओ बनवशील कमबॅक हे ते लावडाला. काय उपयोग नाही. आता तू जेलमधून प्रायव्हेट जेटनी जरी आला ना, काय उपयोग नाही. आता तू हरला बाई. जिरली ती जिरलीच. आता तू ओव्हर कॉन्फिडन्स दाखवूच नको. आता फक्त तू एवढंच म्हण.